हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी नारळाची वडी. नारळाचा छान सुगंध, मऊसर टेक्स्चर आणि खमंग चव असलेली ही वडी सणासुदीला गोड पदार्थ म्हणून नक्कीच बनवून पहा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला लागेल ताजा किसलेला नारळ. नारळाचा किस शक्यतो बारीक असला तर वडीचं टेक्स्चर अजून छान येतं. अजून इथे 1 कप दूध, त्यानंतर नारळाचा किस आहे त्याच्या अर्धी साखर, एका वाटीमध्ये 2 चमचे तूप आणि वेलची पावडर असं साहित्य घेतलं आहे. आता आपण मंद गॅसवर एक कढई ठेवणार आहोत. त्यामध्ये साधारणपणे 1 चमचा तूप घालायचा आहे. तूप वितळून झालं की त्यामध्ये आपण किसलेला नारळाचा किस घालणार आहोत. आता आपण याला मंद आचेवर साधारणपणे 5 मिनिटं छान परतून घ्यायचा आहे. नारळ परतताना गॅसची आच जास्त ठेवायची नाही. फक्त नारळामधला ओलसरपणा थोडा कमी होईल आणि छान सुगंध येईल इतपतच परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण साखर घालूया. साखर तुमच्या आवडीप्रमाणे घाला. साखर आणि नारळ व्यवस्थित एकत्र करून मंद आचेवर मिश्रण सतत हलवत राहूया. काही वेळाने साखर वितळायला सुरुवात होईल आणि मिश्रण थोडं पातळ दिसेल. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 कप दूध. दूध सुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता साखर, नारळ आणि दूध हे व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि सतत मिश्रण हलवत राहायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. आता हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत कंटिन्युअसली स्लो फ्लेमवरती परतत राहायचं आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड घालूया. वेलचीमुळे नारळाच्या वडीला खूप छान सुगंध आणि छान असा स्वाद येतो. मंद आचेवर सतत परतत राहिलं की हे मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागेल. मिश्रण कढईच्या कडा सोडू लागलं आणि एकत्र येऊ लागलं की आपलं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. मिश्रण जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर वडी कडक होण्याची शक्यता असते. आता एका ताटाला थोडंसं तूप लावून घेऊया. तुम्ही बघू शकता आता आपलं मिश्रण नारळाची वडी तयार करण्यासाठी एकदम परफेक्ट झालं आहे. मिश्रणाने कढईच्या कडा सोडल्या आहेत आणि एकत्र मिळू लागला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेलं नारळाचं मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊया. आता एका चमच्याच्या मदतीने हे मिश्रण व्यवस्थितपणे ताटामध्ये पसरवून घेऊया. आता हे मिश्रण थोडं सेट होण्यासाठी ठेवूया. मिश्रण पूर्णपणे थंड होण्याआधीच सुरीने आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापून घ्यायच्या आहेत. आणि बघा किती सुंदर आणि मऊसर नारळाची वडी तयार झाली आहे. ही वडी दिसायला जितकी सुंदर आहे
तितकीच चवीला अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.